नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. जागतिक मृदा दिवस दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मातीचे संवर्धन, महत्व व शाश्वत वापर याबाबत जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. सध्या होत असलेल्या खतांचा असंतुलित वापर यामुळे भविष्यात जमिनीचे आरोग्य बिघडणे तसेच सुपीकता कमी होऊन पिकाची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमीन होण्याचा संभव आहे. यासाठी आजच्या मृदा दिवसाच्या अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादाचे आयोजन केले आहे, ते म्हणजे नैसर्गिक शेती व जमीन आरोग्य. याबद्दल आपण या परिसंवाद दरम्यान सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर विवेक भोईटे सर, विषय विशेष तज्ञ, मृदाशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती. तर मी भोईटे सरांना विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी आणि शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंटद्वारे सादर करावे. सर परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. नमस्कार. प्रथमतः आज वर्ल्ड सॉइल डे, मृदा आरोग्य दिवस. सन 2015 सालापासून जागतिक स्तरावर मृदा आरोग्य दिन म्हणून मातीशी असणारं नातं अधिक घट्ट होण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य धोक्यांचं जाणीव करून देण्याबद्दल हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली. खरं तर अशा पद्धतीनं मातीचा, मृदेचा, सॉइलचा दिवस साजरा करावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं. परंतु वर्ल्ड सॉइल डे साजरा करत असताना याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हे पण तितकेच महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोणतंही नैसर्गिकरित्या वाढणारं झाड असेल तर ते जो काही आधार घेतो, जो काही मीडिया घेतो, तो म्हणजे माती असतो. आणि वर्षानुवर्ष आपण या मातीमधून विविध प्रकारचं पिकांची लागवड, काढणी करत आलेलो आहोत. किंबहुना या मातीवरच आजची सजीव सृष्टी जी काय आहे, प्राणी, पशुपक्षी, मानव यांचं अन्नाची निर्मिती या मातीमधून होते. हजारो वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर आत्तापर्यंतचा काळ पाहता केवळ ज्या ठिकाणी शेती केली जात नाही, नैसर्गिक जंगलं असतात, अशा ठिकाणचा भाग सोडून कल्टिवेबल लँड जिथं मशागतीनं शेती केली जाते, तिथल्या जमिनीच्या जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्मामध्ये बदल घडत आले. ज्या ठिकाणी वारेमाप प्रमाणामध्ये निविष्ठांचा वापर केला, मग ते पाणी असेल, मग ती खतं असतील, एक पीक पद्धती असेल, अशा ठिकाणी जमिनींच्या मध्ये एक पद्धतीचं अडचण निर्माण झाली. पूर्वी उपजाऊ, सुपीक असणाऱ्या जमिनी हळूहळू बदलत गेल्या आणि आत्ता भेडसावणारा बऱ्याच ठिकाणचा प्रश्न आहे की उत्पादन हे तितकंसं मिळेन असं झालं. आणि म्हणून आजचा दिवस त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मागच्या पिढीनं आपल्या हातात दिलेली जमीन पुढच्या पिढीसाठी हस्तांतरित करत असताना तिचं आरोग्य तितकंच अबाधित राखणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपण हा दिवस या दृष्टिकोनातून आपण साजरा करतोय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी पूर्वीपासून शेती पद्धतीमध्ये माती परीक्षणावर आधारित पीक लागवड, खत नियोजन, पाणी नियोजन ह्या गोष्टी केल्या. तेव्हापासून आतापर्यंत याच माध्यमातून आपण पाहतो की कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रावर माती पाणी प्रयोगशाळेची उभारणी आहे, ज्याच्यामध्ये विविध भागातील शेतकरी या प्रयोगशाळेचा लाभ घेत असतात. या ठिकाणी आपण मातीचं परीक्षण करतो, पाण्याचं परीक्षण करतो, पानदेट परीक्षण करतो आणि त्या पिकाला आवश्यक असणाऱ्या निविष्ठा, त्याचा कालावधी, त्याचं प्रमाण
ह्या अर्थशास्त्रासहित आपण मांडत असतो. आजचा विषय खूप महत्वाचा आहे की नैसर्गिक शेती आणि जमिनीचे आरोग्य. नुकताच केंद्र सरकारनं पूर्ण देशामध्ये लागू केलेली आता एक योजना म्हणजे नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंग. ह्या शेतीसाठी आवश्यक असणारे घटक हा जमीन आहे आणि त्यामुळं जमीन बिघडू नये, जमीन सुपीक राहावी यासाठी आपल्याला या पद्धतीकडे पाहायला पाहिजे. आता हे सगळं बघत असताना आपण पाहू शकतो की जमिनीच्या मध्ये जे काही बदल घडत आहेत याच्यामध्ये निश्चितपणानं जे काही पॅरामीटर्स आहेत, मग तो सामू असेल, क्षारता असेल, सेंद्रिय कर्ब असेल, उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण असेल, हे कमी जास्त प्रमाणात राहते. महाराष्ट्र राज्याचा आणि इतर राज्यांचा विचार करता ज्या ठिकाणी भारी मृदा आहे, भारी जमिनी आहेत, अशा ठिकाणच्या जमिनी एक पीक पद्धतीमुळं आपण पाहतोय की त्या ठिकाणी अडचणी आहेत आणि या पीक पद्धतीमुळं उत्पादकता जसं ऊस पिकाची आहे ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आणि म्हणून आपण आकडेवारी बघितली तर भारतामध्ये महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या काही भागांच्या मध्ये जमिनीचं आरोग्य हे बिघडत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्राचा विचार करता ज्या नद्यांची सुपीक जमीन आहे बाजूची, जसं कृष्णा, गोदावरी, भीमा, या नद्यांचा काठ सुपीक समजला जायचा. आता अशाच ठिकाणच्या जमिनींच्या मध्ये क्षारयुक्तपणा, चोपणपणा हा वाढल्याचं पाहायला मिळतं. आणि अशा भागातील जे पाणी आहे त्याची गुणवत्ता म्हणजे क्षारयुक्त पाणी परत परत दिलं गेल्यामुळं आपण पाहतो की इथल्या जमिनी ह्या उपजाऊ राहिलेल्या नाहीत. आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते की 1992 सालापासून आतापर्यंत आपण विविध भागातील विविध शेतकऱ्यांची वेगवेगळ्या पिकांच्यासाठी माती, पाणी, पान, देठ परीक्षण केलं आणि याचा निष्कर्ष पाहता सेंद्रिय कर्ब हा वाढायला पाहिजे, तो न वाढता कमी कमी होत चाललेला आहे. हे असं म्हटलं जातं की सेंद्रिय कर्ब म्हणजे मनुष्यामध्ये जसं हिमोग्लोबिन तसं जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा तितका महत्वाचा आहे आणि तो जर कमी होत असेल तर इतर ज्या काही गोष्टी आहेत जसं जैविक घटकांचं प्रमाण, भौतिक संरचना आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण याच्यावर विपरीत परिणाम हा आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं आपण आजपर्यंत माती, पाणी आणि पान, देठ परीक्षण केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा ही वेगवेगळ्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी आपण मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की मातीचा 1 इंचाचा थर तयार व्हायचा असेल तर 1000 वर्षे लागतात. सुपीक मातीचा थर म्हणजे 1 इंच माती नैसर्गिकरित्या तयार करायचं झालं तर किती पिढ्या याच्यामध्ये जातात हे आपण बघू शकतो. आणि हा जो थर आहे ज्याच्यामध्ये पीक उत्पादन, ज्याला आपण ऍक्टिव्ह रूट झोन म्हणतो, मुख्य कार्य करणाऱ्या मुळ्या यांचा समावेश राहतो. आपण भारताचा विचार करायचा झाला तर सुपीक जमिनीचा बदलत असणारा भौतिक, रासायनिक आणि जैविक भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय की निळ्या रंगानं जे भाग दिसतोय तो आहे सॉल्ट अफेक्टेड म्हणजे क्षारयुक्त जमिनींचे प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. आणि हे जर वाढत गेलं तर या सुपीक जमिनीच्या मध्ये आपण उत्पादन कसं घेणार. या प्रत्येक राज्याच्या
मध्ये क्षारयुक्त जमिनी, चोपन जमिनी, समुद्राकाठच्या खूप क्षारयुक्त जमिनी याचं प्रमाण आपण बघू शकता. केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर क्षारयुक्त जमिनींचं प्रमाण आपण जर बघितलं तर जवळपास 1,77,000 एकर इथपर्यंत आहे. चोपन जमिनींचं प्रमाण जर आपण बघितलं तर 42,000 हेक्टर एवढा आहे. म्हणजे हे जे आकडेवारी आहे, हे आकडेवारी आपल्याला निश्चित भविष्यातील दिशा दर्शवते. विविध राज्यातील जे काळ्या रंगाने दिसलेले स्पॉट आहेत हे आपल्याला समजतंय की इथल्या जमिनी ह्या आजारी पडत चाललेल्या आहेत. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी जास्त आहे. आणि म्हणून गेली 30 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्रानं पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मातीचे नमुने तपासले. जमीन आरोग्य अभियानाच्या अंतर्गत सुद्धा कृषी विभागामार्फत आपल्याकडं या सुविधांचा उपयोग करून घेतला गेला आणि त्याच्यातून आपल्यासमोर बऱ्यापैकी आकडेवारी आलेली. पिकांना पाणी देण्याच्या साठीची जी उपलब्ध साधन आहेत किंवा सिंचनाच्या सोयी आहेत, त्याच्यामध्ये कॅनॉल, नदी, कूपनलिका आणि विहिरी यांचा समावेश होतो. हा बारामतीचा नकाशा आपण बघतो की खालच्या बाजूला म्हणजे या ठिकाणी ही नीरा नदीचा भाग आहे आणि इकडच्या जर आपण जमिनी बघितल्या तर ह्या काळ्या कसदार जमिनी आहेत. परंतु या प्रत्येक गावातून आपण जर मातीचं परीक्षण केलं आणि त्याचा जमीन आरोग्य निर्देशांक जर आपण बघितला तर आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की इथं ऊसाचं पीक खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जायचं, आता तिथली उत्पादकता कमी होत चाललेली. याचा अर्थ हीच परिस्थिती विविध तालुक्यांच्या मध्ये नदीकाठच्या ठिकाणच्या आपल्याला पाहायला मिळते. मग तो दौंड तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, इतर जिल्ह्यामध्ये पण आपल्याला अशीच परिस्थिती काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या ठिकाणी सर्व निविष्ठा वापरून सुद्धा आपल्याला उत्पादकता अपेक्षित गाठता येत नाही. सुरुवातीला सुपीक असणारा जमिनीचा भाग हा हळूहळू बदलत गेला आणि जमिनीच्या वरच्या थरामध्ये अशा स्वरूपाचं पांढरा थर, ज्याला आपण मीठ फुटणं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये म्हणतो, अशा जमिनी आपल्याला पाहायला मिळतात, तयार होतात. ही परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. आणि मग नैसर्गिकरित्या कुठलेही पीक घेत असताना अशा जमिनी आपल्याला उत्पादनक्षम राहणार नाहीत, कारण कोणतंही जरी पीक लावलं आपण तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठता येणार नाही. त्याची उगवण क्षमता, त्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या, कांडीची लांबी, कांडीची जाडी आणि अपेक्षित उत्पादन आपल्याला याच्यातून मिळणार नाही. चोपन जमिनीच्या बाबतीत बघायचं झालं तर सुरुवातीवरचा जो भाग आहे हा आपल्याला कोरडा दिसतो, जमिनीला भेगा दिसतात, परंतु त्याच्या खालचा जो भाग आहे 1.25 फुटाच्या खाली हा सतत ओलसर राहतो. अशा जमिनींचा सामू हा वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. 8.5 आणि त्याच्यावरचा सामू मिळतो. क्षारता जरी कमी असली तरी सुद्धा अशा जमिनींची सामू हा वाढलेला असतो. आणि मग काही ठिकाणी आपल्याला सलाईन सोडिक म्हणजे क्षारयुक्त चोपन जमिनींचा भाग हे आपल्याला पाहायला मिळतो. आणि असे हजारो एकर जमीन आज विविध जिल्ह्यांच्या मध्ये आपण बघतो. आज नैसर्गिक शेती हा विषय आणि जमीन आरोग्य त्याच्याशी निगडीत महत्त्वाचा विषय आपण बघत असताना पीक पद्धतीमध्ये पिकाची निवड, जमिनीमध्ये असणारं अन्नद्रव्यांचं प्रमाण, जमिनीची भौतिक संरचना या सर्व गोष्टींचा विचार करता जे काय पीक आपण लागवड करू त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी, अन्नद्रव्य हे मुबलक प्रमाणात असेल आणि ते दिलं पाहिजे असं नाही, तर जे आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपण दिलं पाहिजे. ही काही फोटोग्राफ्स आहेत जे शेतकऱ्यांच्या शेतामधून आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण बघू शकतो ज्या दिवशी आपण ऊसाची लागवड करतो त्याही वेळी तेवढंच पाणी दिलं जातं. ऊस उगवून आला तरी तेवढंच पाणी दिलं जातं. ऊस मोठा होत असताना तेवढंच पाणी दिलं जातं. किंबहुना या छायाचित्रात आपल्याला असं दिसतंय की वरून ढगाचं चित्र
की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. याचा अर्थ जमिनीमध्ये पाणी मुरण्याची क्षमता संपलेली आहे आणि पाणी जमिनीवर थांबून राहिलेले आहे. मग हे योग्य आहे का? आपल्याकडं ठिबक सिंचनाचा वापर करावा, केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज महत्त्वाच्या आहेत. काही शेतकऱ्यांना अडचण असेल तर आपण या पद्धतीनं सोड पाणी परंतु अगदी मोजक्या प्रमाणात आपण देऊन या पद्धतीनं जाऊ शकतो. या ठिकाणी आपण काही फोटो बघू शकतो. वरच्या छायाचित्रामध्ये आपण बघतोय की ऊसासाठी सरी काढताना केवळ आणि केवळ ओलावा महत्वाचा आहे. या ठिकाणी सुद्धा आपण ऊसाची कांडी किंवा रोपांची लागवड भाजीपाला असेल ही करू शकतो. या खालच्या चित्रामध्ये आपण बघतोय की 5 फूट अंतरावर सरी काढून ड्रिपची लाईन टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये रोपांची लागवड केलेली आहे. कृषी विज्ञान केंद्राने आत्मा या प्रकल्प अंतर्गत 5 तालुक्यातील 25 शेतकरी निवडून त्यांच्या कार्यक्षेत्रावर जमिनीची उत्पादकता, जमिनीची आरोग्य आणि ऊसाची उत्पादकता कशी वाढवता येईल या संदर्भात 3 वर्षापूर्वी प्रकल्प केला होता. याच्यामध्ये असं दिसून आलं, ज्या शेतकऱ्यांनी सरीतलं अंतर वाढवलं, ठिबक सिंचनातून आवश्यकतेनुसार पाणी दिलं, ऊस रोपांची लागवड केली, ठिबक सिंचनातून माती परीक्षणानुसार खतांचा वापर केला, काही फवारण्या केल्या, तर शेतकऱ्यांची उत्पादकता तर वाढलीच. ही उत्पादकता 250 शेतकऱ्यांची एकरी 46-47 टनावरून 67 टनापर्यंत गेली. काही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये रेकॉर्डेबल यील्ड काढलं 100 टनापेक्षाही जास्त. यानंतर आपण सतत 2 वर्ष या शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण केल्यानंतर असं दिसून आलं की या शेतकऱ्यांची सेंद्रिय कर्बाची जी पातळी होती ती 0.67% वरून 0.71% दुसऱ्या वर्षी गेली. तिसऱ्या वर्षी आणखीन त्याच्यामध्ये 0.67 ते 0.71 आणि 0.71 पासून 0.75% इथपर्यंत सेंद्रिय कर्ब वाढला. म्हणजे उत्पादनाबरोबर जमिनीचं आरोग्याची काळजी घेतली गेल्यामुळं सततचं उत्पादन आपल्याला शाश्वत मिळत गेलं. आज नॅचरल फार्मिंगमध्ये विचार करत असताना नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की पाचट पेटून देण्याचं प्रमाण आता खूप जरी कमी झालेलं असलं तरी त्याचं योग्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. आता ऊस तुटून जाण्याचे दिवस सुरू झालेत. खोडवा, निडवा आपण ठेवत असताना पाचट कुजवण्यासाठी पाचट कुजवणारे जीवाणू हे ज्या ठिकाणी उपलब्ध असतील त्याचा वापर आपण केला पाहिजे. बऱ्याच संशोधन केंद्रामध्ये वेगवेगळे बॅक्टेरियाज आहेत, जैविक खतं आहेत, जसं ॲसिटोबॅक्टर कांडी लागवड करत असताना ॲझोटोबॅक्टर पुरोध विरघळणारे जीवाणू, पालाशी उपलब्ध करणारे जीवाणू, त्याचबरोबर जमिनीमधील हानिकारक ज्या किडी आहेत, जसं आता हुमणीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. आणि मग रासायनिक शेतीच करत असताना जसं आपण रासायनिक कीटनाशक वापरतो त्याच्याऐवजी जर आपण मेटॅरायझियम, बिव्हेरिया, बॅसिलिना ह्या जैविक बुरशींचा जर आपण वापर केला सेंद्रिय खताबरोबर बेसल डोसला मूलभूत मात्रेसोबत, तर या समस्या आपल्याला दूर करता येत. कृषी विज्ञान केंद्र बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पाडेगाव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, त्याचबरोबर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, राहुरी कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विद्यापीठ, दापोली कृषी विद्यापीठ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज जैविक खतं, औषधांचा पुरवठा होत आहे, उपलब्धता होत आहे. याचा वापर निश्चितपणे आपण या शेतीमध्ये केला पाहिजे. दुसरं महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न जमिनीच्या आरोग्याच्या मध्ये तो आहे, ज्या माध्यमातून खतांची उपलब्धता पिकांना होत असते ते म्हणजे पाणी. हे पाणी कोणत्या गुणवत्तेचं आहे हे तपासणं गरजेचं आहे. पूर्वी याची आवश्यकता नव्हती कारण जमिनीचे स्त्रोत जे होते ते खूप चांगले होते. आता ते बिघडलेले आहेत आणि कृषी विज्ञान केंद्रानं जवळपास 1.5 लाख पाण्याचे नमुने तपासलेले आहेत. वेगवेगळ्या भागामधले, वेगवेगळ्या गावांच्या मधले, वेगवेगळ्या स्तोत्रांचे त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की जमिनीमध्ये तयार होणारं पाणी असेल, उपलब्ध होणारे पाणी असेल, ते त्याच्यामध्ये असणारे क्षारांचं प्रमाण हे वाढल्याचं दिसून येतं. याच्यामध्ये सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स हे क्षार मोठ्या प्रमाणात
वाढताना आपण बघतो. आणि अशा पद्धतीचं पाणी जर आपण मोठ्या प्रमाणात दिलं तर हे क्षार जमिनीच्या मातीच्या कणाच्या पोकळीत जाऊन बसतील. ती पोकळी हळूहळू घट्ट होईल आणि निचरा ज्याला आपण म्हणतो, इन्फिल्ट्रेशन रेट कमी होईल. त्याचबरोबर जमिनी घट्ट होण्याचं प्रमाण हे पण वाढायला लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर जमिनीमधलं जैविक जे घटकांचं प्रमाण आहे बॅक्टेरियाचं ते कमी होते. आणि त्यामुळं पाणी हा घटक महत्वाचा आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना पिकाच्या गरजेनुसार आपण पाणी कसं देता येईल हा खूप महत्वाचा विषय. हा विषय घेऊन कृषी विज्ञान केंद्र गेली 3 वर्ष मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्याबरोबर एक आदर्श प्रकल्प राबवत आहे. हा प्रकल्प ऊस शेतकऱ्यांसाठी आहे. हा प्रकल्प राबवत असताना महाराष्ट्रातल्या विविध भागातील शेतकरी याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यासाठी आपण काय प्रशिक्षणं सुद्धा घेतली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस शेतीमध्ये पाणी, रासायनिक खतं यांचा वापर कमी करून उत्पादन वाढवणं, जमिनीचं आरोग्य सुधारवणं. याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना वेदर स्टेशन आणि जमिनीमध्ये असणारे सेन्सर्स, त्याच्यामध्ये ओलावा, पाण्याचं प्रमाण, त्याचबरोबर आर्द्रता, लीफ वेटनेस, NPK हे सेन्सर्स आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ॲप्लिकेशन दिलेलं आहे मोबाईलवर आणि त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना शिफारस करत आहोत उत्पादन वाढीविषयीच. माझं असं आव्हान आहे की आपण या माध्यमातून अशा प्रकल्पामध्ये आपण जरूर सहभागी व्हावं. याच्यामध्ये आपण बघतोय की पीक पद्धतीमध्ये मुळांचं कार्यक्षेत्र विचारात घेतलं पाहिजे. मोठी सरी काढून जास्त पाणी देऊन हानी पोचवण्यापेक्षा ॲक्टिव्ह रूट झोन, जास्तीत जास्त मुळांची कार्यक्षमता असणाऱ्या भागामध्ये फक्त ओलावा ठेवून आपल्याला गरजेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा केला पाहिजे. हे वेगवेगळ्या पिकांची मुळांचं कार्यक्षेत्र आहे, त्याची लांबी आपण बघू शकतो. या छायाचित्रामध्ये आपण बघू शकतो की ऊस असेल, मका असेल, ऊसाच्या बाबतीत बघायचं झालं तर 0 सेंटीमीटर पासून 20 सेंटीमीटर, 20 ते 40 आणि 40 ते 60, जास्तीत जास्त 80 सेंटीमीटर पर्यंत ह्या मुळांचं कार्यक्षेत्र जास्त असतं. याचाच अर्थ 40% मुळ्या ह्या वरच्या 20 सेंटीमीटरमध्ये आहेत, राहिलेल्या 30% या मुळ्या 40 सेंटीमीटरमध्ये आहेत. आणि म्हणून महत्वाचा भाग असा आहे नैसर्गिक शेती जमिनीच्या आरोग्यामध्ये की पिकाला आपण गरजेनुसार पाणी दिलं पाहिजे, ठिबक सिंचनातून पाणी दिलं पाहिजे आणि मुळांच्या कार्यक्षेत्राचा विचार केला पाहिजे. या छायाचित्रामध्ये आपण सरळ बघू शकतो की बेसल डोस असेल, मूलभूत मात्रा असेल, सगळी खतं आपण एकत्र करतो आणि या पद्धतीनं फेकून देतो. अशा पद्धतीनं खतं दिल्यानंतर त्या जमिनीवरच्या वरच्या थरातील सूक्ष्म जीवजंतू असतील आणि त्या बियाण्याला किंवा त्या कांडीला याचा फटका बसू शकतो, विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ह्या पद्धती आपल्याला सोडून दिल्या पाहिजेत. साध्या पद्धतीने खतं देत असताना कोणत्याही सेंद्रिय खतासोबत आपण जर ही खतं एकत्र केली, त्याचं चिलेशन केलं आणि मग ह्या सारी पद्धतीनं जर दिली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. या ठिकाणी आपण एक प्रकल्प जो घेतला होता त्याच्यामध्ये आपण बघितले की ठिबक सिंचनातून पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही स्फुरदयुक्त खतं जर दिली तर त्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. आणि त्यामुळे सतत कृषी विज्ञान केंद्र नाविन्यपूर्ण बाबींच्या मध्ये कार्य करत असतं. आज आपण AI संदर्भामध्ये ऊस शेतीमध्ये जो प्रोजेक्ट चालवतोय त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की शेतकऱ्यांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावर शेती दिन आणि प्रत्यक्ष या तंत्रज्ञानाचा फायदा कसा करून देता येईल यासाठी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये वॉर रूम आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे मशागतीच्या पासून ते प्रत्येक शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून ऊसाच्या त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन करत असतो. कांडी लांबण्यासाठी, ऊसाची जाडी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण उपलब्ध होण्यासाठी. आणि आपण बघू शकतो की या माध्यमातून आज जवळपास 273 शेतकऱ्यांच्या शेतावर हे पीक खूप चांगल्या पद्धतीनं वाढ घेत आहे. ज्या वेळेस जमिनी खूप आजारी पडतात, क्षारयुक्त चोपून होतात, जमिनी घट्ट होतात
आणि परत जमिनीला आपल्याला नैसर्गिकरित्या जर पूर्वपदावर आणायचं झालं तर भूमिगत निचरा प्रणाली हा एकमेव पर्याय राहतो. हा पर्याय खर्चिक असला तरी तो परमनंट आहे. जमिनीच्या खाली 3 फुटावर आपण जमिनीच्या उताराला समांतर चाऱ्या घेऊन त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे परफोरेटेड पाईप, म्हणजे हे पाईपमध्ये छिद्र असतात आणि वर हा सिंथेटिक कव्हर असतो, ज्याच्यामुळं मुळांच्यामुळं किंवा मातीत जाऊन त्या पाईप चोक होत नाहीत, बंद पडत नाहीत आणि मग या पद्धतीने आपल्याला जमिनीमध्ये टाकून जमिनी निचरा युक्त कराव्या लागतात. हा पण पर्याय आपल्या पुढे आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांना खर्चिक वाटतो अशा शेतकऱ्यांच्यासाठी भोपाळ इथल्या संशोधन केंद्राने मोल प्लाव म्हणजे जमिनीमध्ये एक पद्धतीची पाईप तयार करण्याची प्रणाली ही खूप स्वस्तात आहे. अशा पद्धतीचा नांगर कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. हा साधारणतः 50 HP पुढच्या ट्रॅक्टरला जोडून आपण हा चालू शकतो, ज्याच्यामध्ये पीक लागवडीच्या अगोदर नांगरटीच्या पूर्वी आपण 10 ते 15 फुटावर हा मारू शकतो, जेणेकरून जमिनीच्या खाली 3 फुटावर एक पोकळ पाईप तयार होईल. ज्या जमिनीमध्ये क्ले म्हणजे चिकनयुक्त कणांचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनींच्यामध्ये हा चालवता येतो आणि अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्याला भूमिगत निचरा प्रणाली या पद्धतीने करता येऊ शकते. ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा नांगर उपलब्ध हवा असेल किंवा तो चालवायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे तो उपलब्ध आहे. हे आपण बघू शकता. या पद्धतीचा नांगर आपण चालवू शकतो. कृषी विज्ञान केंद्राने अजून एक सुविधा जमीन आरोग्यासाठी चालू केली, ज्याच्यामध्ये पोस्टल डिपार्टमेंट, इंडियन पोस्ट डिपार्टमेंट यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि आज स्पीड पोस्टच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील, विविध राज्यातील नमुने आज कृषी विज्ञान केंद्राकडे येत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या डब्यामध्ये पाठवलेले हे नमुने प्राप्त होतात. आज मृदा आरोग्य दिवस प्रत्येकाच्या जीवन घडणाशी महत्त्वाचा दिवस. याच्यामध्ये शाळेतील मुलं असतील, कॉलेजची मुलं असतील, नागरिक असतील, शेतकरी असतील, यांना जागरूकता करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणून ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही गेली 10 वर्षापासून या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. ही मुलं स्वतःच्या घरची माती आणून pH काय असतो, क्षारता काय असते हे तपासतात. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याची मातीची रचना कशी आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, भौतिक रचना कशी आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अभ्यासल्या जातात. या ठिकाणी आपण बघू शकतो की विविध स्तरातील मुलं या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. सॉइल हेल्थ आणि रेसिड्यू फ्री एक्सपोर्ट क्वालिटी फ्रूट प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये सतत आयोजन करत असतो. मग ते फळबागा असतील, द्राक्ष पीक असेल आणि या माध्यमातून आपण विविध पिकांची प्रात्यक्षिक, अगदी हळदीमध्ये सुद्धा आपण घेतलं. या ठिकाणी या पद्धतीचे निष्कर्ष आपल्याला आले. याच माध्यमातून PPPID द्राक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण एक प्रोजेक्ट केला होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ॲप्लिकेशन दिलं होतं आणि मग भौतिक संरचना सुधारून द्राक्ष या पिकाला शिफारस करून रेसिड्यू फ्री म्हणजे विषमुक्त द्राक्ष निर्मिती एक्सपोर्ट क्वालिटी कशी करता येईल या माध्यमातून हा प्रोजेक्ट केला होता. राज्य स्तरावर हा प्रोजेक्ट खूप लौकिक मिळाला. अशा पद्धतीचे विविध प्रोजेक्ट आपण या संदर्भाने केले. सुपीक जमिनीमध्ये आपण विविध प्रकारची पिकं घेऊ शकतो, परंतु अगदीच चोपण क्षारयुक्त जमिनींच्या मध्ये जर आपल्याला एखादी पीक पद्धती अवलंब करायचा असेल तर आपल्याला वेगळ्या पिकांची माहिती असली पाहिजे आणि म्हणून माननीय चेअरमन साहेबांच्या माध्यमातून आपण वाईल्ड डेट पाम म्हणजे शिंदीची लागवड अशा जमिनींच्या मध्ये करता येईल का याचा 15 वर्षापूर्वी अभ्यास केला आणि काही अभ्यास दौरे केले, काही संशोधन केंद्रांना भेटी दिल्या आणि या माध्यमातून संस्थेच्या स्तरावर सुद्धा अशा पिकाची लागवड केली जाते, त्याचं मार्गदर्शन केलं जातं आणि अगदी क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये सुद्धा आपण शिंदी म्हणजे वाईल्ड डेट पाम
हे पीक घेऊ शकतो. याच्या माध्यमातून आपण नैसर्गिक जे वॉटर आहे, जसं नारळाचं पाणी आपण म्हणतो, तशाच पद्धतीनं याच्यापासून सुद्धा निरा काढली जाते, जी ज्याच्यामध्ये दुसरा कोणताही घटक नसतो. ही नैसर्गिक निरा असते. आणि आज लहान मुलं असतील, गर्भवती माता असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्यासाठी एक उत्तम पेय नैसर्गिक हे उपलब्ध होऊ शकतो. याच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राने शिंदी लागवड उत्पादकता गट पण तयार केलेला आहे. काही अकलूज भागातील, इंदापूर भागातील शेतकरी याचं उत्पादन घेतात आणि त्याचं मार्केटिंग करतात. काही शेतकरी याच्यापासून गुळाची पण निर्मिती करत आहेत. आपण हा पुणे जिल्ह्याचा नकाशा आहे. वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या भागातील जमिनींचं आरोग्य, त्याची खोली, नॅचरल ड्रेन्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्यानंतर असं दिसतं ज्या ठिकाणी ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात सतत एकाच ठिकाणी घेतलं जातं, पीक फेरपालटीचा अभाव आहे, तिथं ठिबक सिंचनातून पाणी दिलं जात नाही, केवळ आणि केवळ रासायनिक खतं वापरली जातात, अशा ठिकाणी आज जमिनीचं आरोग्य बिघडत चाललंय. आणि हे डोळ्यांनी काही प्रमाणात दिसतं, परंतु उत्पादकता ज्यावेळेस कमी येते त्यावेळेस आपले डोळे उघडतात. आणि म्हणून आपण ह्या दृष्टिकोनातून गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आणि या माध्यमातून आपण बघू शकतो की जमिनीचा सामू हा, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो हा भाग सोडून ह्या सर्व ठिकाणी हा सामू वाढत चाललेला आहे. क्षारता जर आपण बघितली तर ही क्षारता सुद्धा आज या 2-3 तालुक्यामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जमीन आणि जमिनीचं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून कृषी विज्ञान केंद्राने कृषक ॲप नावाचं एक माहितीपर ॲप शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. ते प्ले स्टोअरवर फ्री आहे, ते आपण डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये आपण बघू शकता की आपल्या गावातलं हवामान, त्याच्यानंतर कृषी वार्ता, पशु सल्ला आहे, पीक सल्ला आहे, बाजारभाव आपल्याला समजू शकतील. आणि सर्वात महत्त्वाचं कृषी गणक यंत्र. या कृषी गणक यंत्रामध्ये जर आपण गेलात तर तुम्ही लागवड करत असलेलं कोणतंही पीक असू द्या, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, ते पीक तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर त्या पिकाला कोणतं खत कधी टाकायचं, ते किती प्रमाणात टाकायचं, ते कुठं उपलब्ध होईल आणि त्याचा खर्च काय, अशा पद्धतीची संपूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला एका सेकंदात मिळेल. हे करत असताना याच्यासाठी आता ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा खतं शेतकरी देतात. तर फर्टिगेशन म्हणजे ड्रिपमधून दिली जाणारे खतांचंही शिफारस आपल्याला याच्यामधून पाहता येऊ शकते. त्याचबरोबर आपल्याला एकरी ड्रिप इन्स्टॉल करायचं आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी, त्याचा खर्च, त्याचं डिझाईन, हे सुद्धा आपल्याला लांब्या निरुंदी क्षेत्र टाकल्यानंतर आपल्याला मिळू शकतं. रोपांची संख्या, भाजीपाला रोपांमध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी जे कॅल्क्युलेटर आहेत ते आपल्याला इथं मिळू शकतं. आदर्श पशुखाद्य कसं तयार करायचं ही पण माहिती या ठिकाणी आहे. आपण इथं बघू शकता की एवढी सगळी तृणधान्य, कडधान्य, कळीतधान्य, नगदी पिकं, फळपिकं आणि भाजीपाला पिकं यांची शिफारस आपल्याला या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं. 14 पिकं अशी आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला ठिबकद्वारे या संदर्भातलं मार्गदर्शन मिळू शकतं. आणि आपल्याला डाउनलोड केल्यानंतर, आपण खतमात्रा शिफारस उघडी केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा स्क्रीन आपल्या स्क्रीनवर दिसेल. त्याच्यामध्ये आपण ही माहिती दिल्यानंतर आपण इथं बघू शकता की सोयाबीन या पिकाला युरिया 43 किलो टाकायचं आहे, त्याची किंमत, सिंगल सुपर फॉस्फेट एवढं टाकायचं आहे, म्युरेट ऑफ पोटॅश एवढं टाकायचं, शेणखत टाकायचे, बायो फर्टिलायझर्स, इतर सूक्ष्म अन्न घटक आणि येणारा खर्च, शेणखत सोडून येणारा खर्च, फवारणीची माहिती, एवढं इत्थंभूत माहिती या ठिकाणी आलेली आहे. हे सगळं करत असताना एकतर पिकाच्या गरजेप्रमाणे ह्या सगळ्या निविष्ठा लागू पडतील. दुसरी गोष्ट, अतिरिक्त होणारा खर्च कमी होईल, जमिनीच्या आरोग्यावर विपरीत होणारा परिणाम कमी होईल, पाण्याची गुणवत्ता राखली जाईल. ह्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून होणार आहेत. आणि आपण इथं बघू शकता की वेगवेगळ्या पिकांना
खत मात्रा कशा दिल्या जातात, केळी पीक असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील. आपण सर्वांनी प्ले स्टोअरवर जाऊन या कृषक ॲपचा डाउनलोड करा. ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या पद्धतीनं ही शिफारस केली जाते. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आज मृदा दिवस वर्ल्ड सॉइल डेच्या निमित्तानं आज आपली भेट होत आहे. आपण सर्वांनी या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्याला शेती आणि शेती संलग्न विषयाच्या संदर्भानं आपल्याला माहिती हवी असेल, मग ती रोपांच्या संदर्भात असेल, माती परीक्षणाच्या संदर्भात असेल, पानदेठ परीक्षणाच्या संदर्भात असेल, आपण जरूर कृषी विज्ञान केंद्राच्या या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. या संदर्भामध्ये आपले जर काही प्रश्न असतील तर निश्चित या ठिकाणी स्वागत आहे. आपण ते जरूर विचारावेत. आता शरद पाटील यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की ऊसाला ओमनी लागते, उपाय काय करावा? म्हणजे हुमणी, ज्याला आपण व्हाईट ग्रब म्हणतो. मुळात हुमणीचं जर आपण जीवनक्रम बघितला तर जमिनीमध्ये कोश आणि त्याच्यानंतर ती अळीच्या स्वरूपात बाहेर पडते. आता आपण रासायनिकदृष्ट्या ही हुमणी नियंत्रणात आणायचं झालं तर आपण क्लोरोचा वापर करतो, क्लोरोपायरिफॉस. परंतु याच्याऐवजी आपण योग्य पद्धतीनं मशागत केली पाहिजे, म्हणजे नांगरट पद्धती. त्याच्यानंतर त्याचे कोश उघडे पडल्यानंतर आपण बघतो की बगळे असे कोश होऊन जातात. दुसरी गोष्ट, आपण सुरुवातीला शेणखताच्या माध्यमातून जर मेटॅरायझियम ही बुरशी आणि बिव्हेरिया ह्या 2 बुरशींचा वापर आपण एकरी 3 किलो या प्रमाणात जर केला तर सुरुवातीच्या अवस्थेतील या ज्या हुमणीचे अळी तयार होणारे, जी नुकतीच ह्याच्यातून बाहेर पडेल अंड्यातून, ती मारली जाईल आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळेल. यानंतर सुद्धा आपण काही प्रश्न विचारू शकता. या ठिकाणी आपण सर्वांनी आजच्या या महत्त्वाच्या विषयामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.